महाराष्ट्रीयन पारंपरिक चविष्ट पदार्थ कैरीचा गुळंबा. तर आज आपण कैरीचा गुळंबा रेसिपी पाहूया. त्याआधी मी सुजाता किचन मेन्यूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचा गुळंबा बनवण्यासाठी या ठिकाणी मी तोतापुरी कैरी घेतली. कोणतीही कैरी घ्यायची. कैरी घेताना फक्त कडक पाहून घ्यायची. पाहू शकता मस्त अशा ताज्या कैऱ्या घेतल्यात मी. साधारण 1 किलोभर कैरी घेतल्यात. तासभर पाण्यामध्ये ठेवल्या होत्या बुडवून. स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात. व्यवस्थित पुसून घेतल्यात. सालं काढून घेऊ. 3 कैऱ्याची सालं मी काढून घेतले. तर कैरीनुसार गुळाचे प्रमाण किती घ्यायचे ते आपण पुढे पाहूया. कैरी थोडी आंबट असेल ना तर त्यानुसार गुळाचे प्रमाण लागते. जसे की कैरी आंबट असेल तर जेवढी कैरी भरेल ना किसून तेवढा गुळ लागतो. तर या ठिकाणी मी तोतापुरी कैरी घेतले. तर 3 कैऱ्या अशा सालं काढून घेतल्यात आणि किसणीवरनं किसून घेऊ. मध्यम आकाराच्या किसणीवर असे मी किसून घेतले. तर आवडीनुसार अगदी थोडा मोठा किस पाडून घेतला तरीसुद्धा चालतो, पण असा बारीक किस पाडला म्हणजे ना लवकर मुरलं जातं आहे. तर यासाठी मी असं बारीक किसणीवर किसून घेतल्यात 3 कैऱ्या. आवडीनुसार अगदी बारीक किस हवा आहे किंवा थोडा मोठा जरी पाडला तरीसुद्धा चालतो. तर हा किस आपण मोजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी या पद्धतीने मी संपूर्ण कैऱ्या ज्या आहेत ना त्या किसून घेतल्या होत्या. तर एक मोठी वाटी भरून इतका हा किस भरला होता, पाहू शकता. तर जेवढा किस भरला आहे ना तेवढाच आपण गुळ घेणार आहोत या ठिकाणी. आवडीनुसार आपण थोडं गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, पण जेवढा किस भरेल ना तेवढा गुळ घेतला म्हणजे अगदी बरोबर असं होतं. अगदी बारीक असं चिरून घेतला. आता कढईमध्ये 2 चमचे तूप घेते. तूप थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये ना साधारण 3 मोठ्या कैऱ्यांसाठी 2 चमचे तूप घेतले आणि 5 ते 6 दालचिनी, 7 ते 8 लवंग घेतल्यात. तुपामध्ये जरा वेळ परतवून घेऊ. दालचिनी लवंग जरा वेळ परतवून घेतल्याने यामध्ये आता जो किस आपण घेतला आहे ना किसून तो सुद्धा घालून घेते आणि तुपामध्ये 3 ते 4 मिनटं परतवून घेऊ. दालचिनी लवंगा यामुळे छान असा फ्लेवर येतो गुळंबाला. सोबतच तूप वापरले तर तुपामुळे ना खूप छान अशी चकाकी येते. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ना तूप घालून हा गुळंबा बनवून पहा, तर तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे. 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतवून घेऊ आणि जो किसून घेतला आहे ना गूळ तो घालून घेऊ. कैरी थोडी आंबट असेल ना तर जेवढी आपण कैरी भरेल ना किसून तेवढा गूळ घ्यायचा आहे, म्हणजे अगदी बरोबर असा गुळंबा बनला जातो. किंवा अगदीच किलोसाठी पाऊण किलो गूळ प्रमाण बरोबर आहे. छोटी मोठी जेवढी वाटी भरून गूळ भरेल ना तर वाटीला पाऊण वाटी गूळ असं वापरलं म्हणजे ना आपला गुळंबा अगदी बरोबर असा बनला जातो. तर मी या ठिकाणी कैरीचा किस जितका भरला होता ना तेवढाच गूळसुद्धा घेतला आहे बारीक असा चिरून. तुपामध्ये कैरीचा किस परतवून घेतला आहे आणि आता यामध्ये गूळसुद्धा घातला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गूळ जे आहे ना ते गुळामध्ये कैरीचा किस व्यवस्थित शिजवून घेऊ. जसा गरम होईल ना तसं पातळ होईल आणि या गुळामध्ये आपल्याला हे कैरीचा किस शिजवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेमसुद्धा मी अगदी हाय फ्लेमवरच आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे. अगदी थोडा बारीक चिरून घेतला म्हणजे पटकन असं वितळला जाईल, पाहू शकता. आणि परतायला वगैरे लवकर मिश्रण जे आहे ते बनून तयार होईल. आपण जो गूळ घातला ना त्याचा एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर गुळंबा बनवताना ही खूप महत्त्वाची टीप. तर पाहू शकता बऱ्यापैकी आपला आहे कैरीचा किस आहे तो शिजला गेला आहे गुळामध्ये. तर याचा एक तारी पाक इथपर्यंत असं मी शिजवून घेतलं आहे. अगदीच खूप जास्त जरी आपण गूळ घातला ना तर काय होतं अगदी घट्ट असं मिश्रण बनलं जातं. आपला गुळंबा घट्ट असा होईल, अगदी चिकट होईल. त्यासाठी गुळाचं प्रमाणसुद्धा अगदी बरोबर असं घ्यायचं आहे. तर पाहू शकता मस्त असं हे शिजलं गेलं आहे, एक तारी पाक बनला गेला आहे. तर आता मी गॅस जे आहे ना ते बंद करून घेते. मिश्रण थोडं गार झालं म्हणजे ना अजून थोडंसं घट्ट होतं. पाहू शकता मस्त अशी तुपामुळे चकाकी आली गुळंब्याला आणि चवीसुद्धा अगदी अप्रतिम असा बनला होता. तयार झाला आहे. तर मी आता गॅस बंद करून पूर्णपणे गार करून घेते. तर मी पूर्णपणे गार करून घेतला आहे आणि काचेची बरणी घेतली. तर बरणी जी आहे ती चांगली उन्हामध्ये ठेवून अशी कोरडी करून घेतली. तर यामध्ये भरून घेऊ. अजिबात पाण्याचा वगैरे हात न लावता असं आपल्याला नाही.
काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आणि मी भरून घेतला आहे पाहू शकता. तर मस्त असा 2 वर्ष टिकतो हा गुळंबा आणि चकाकी पाहू शकता किती मस्त आली. तर हा 2 वर्ष टिकणारा गुळंबा बनवताना यामध्ये आपण दालचिनी वापरली, लवंगा वापरल्यात. सोबतच ना एक पाव टीस्पून मी मीठसुद्धा घातलं होतं. तर व्हिडिओ इथं आपला स्किप झाला होता. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ना लागणारं साहित्य देत आहे, नक्की पहा. तर यामध्ये आपण ना थोडीशी वेलचीसुद्धा वापरू शकतो आणि यामुळे खूप छान असा फ्लेवरफुल असा आपला कैरीचा गुळंबा बनला जातो आणि अगदी झाकण लावून असं काचेच्या बरणीमध्ये ना मस्त असा 2 वर्ष टिकतो. चपातीसोबत, भाकरीसोबत लहानांपासून मोठ्यांना आवडणारा असा हा पारंपरिक आपला कैरीचा गुळंबा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.